नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे सुमित्राने ऋषिकेशसाठी गरमागरम डबा तयार केलेला असतो आणि ती म्हणत असते की सारंग सौमित्र, अरे हे घ्या, ऋषिकेशला डबा देऊन या आणि त्याला सांगा तू जेवणाची अजिबात काळजी करू नको, उद्या सकाळी नाश्तासुद्धा मी त्याला गरमागरम पाठवून देणार आहे, असं तुम्ही ऋषिकेशला सांगा. तुम्ही का सांगाल ऋषिकेशला? फोन करून दे ना, मीच माझ्या मुलाला सगळं काही सांगते. तेव्हा इथे आता ऋषिकेश म्हणत असतो, हां आई बोल ना. तेव्हा सुमित्रा म्हणत असते, ऋषिकेश कसा आहेस बाळा, मला तुझी खरंच खूप काळजी वाटते रे, कसा राहत असशील तिथे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, आई तुला सांगितलं ना, तू अजिबात काळजी करू नको, अगं मी इथे एकदम व्यवस्थित आहे, तू तुझी काळजी घे ना. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, ऋषिकेश अरे मी तुझ्यासाठी सारंगबरोबर इथे डबा पाठवून देते, तू पोटभर जेवून घे आणि तुला अजून काय हवं आहे ते सांग मला. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, आई तुझ्या हातची पोळी भाजीसुद्धा चालेल गं मला, हां फक्त तू बनवलेलं लिंबाचं लोणचं द्यायला विसरू नकोस. तेव्हा सुमित्रा म्हणते, ठीक आहे, ते मी तुला आधीच दिलेलं आहे. तेव्हा इथे ऋषिकेशला आनंद झालेला असतो. तो म्हणतो, आई अगं बाहेर राहूनसुद्धा तुझ्या हातचं गरमागरम जेवण मला मिळणार असेल तर मला दुसरं काही नको. तेव्हा इथे नाना सुमित्राच्या हातातून फोन घेतात आणि म्हणतात, काय रे ऋषिकेश, लाज नाही वाटत तुला? इथे मोठ्या तोऱ्यात घर सोडून गेलायस ना, की स्वतःला सिद्ध करून दाखवेन म्हणून, मग अजूनही माझ्या घरचं जेवायला तुला लाज वाटत नाही आहे का? अरे जो माणूस इतक्या तोऱ्यात घर सोडून गेला असेल त्याने दुसऱ्याच्या जेवणाची वाट बघायची नसते. अरे जर तुला स्वतःची खळगी पोटाची स्वतः भरता येत नसेल तर माणूस म्हणून काय उपयोग काय आहे रे तुझा? तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, ठीक आहे नाना, तुमची हीच इच्छा आहे ना की मी घरचं जेवायचं सुद्धा नाही, मग आता तर आईला तुम्ही सांगा की मला जेवण वगैरे पाठवून देऊ नकोस म्हणावं. मी कसं राहायचं आहे ना ते माझं मी बघून घेईन, मला कुणाची सुद्धा गरज नाही आहे आणि मी जोपर्यंत स्वतःला सिद्ध करत नाही ना तोपर्यंत मी घरीसुद्धा येणार नाही आहे. तेव्हा इथे नाना म्हणतात की जेव्हा स्वतःला सिद्ध करशील ना तेव्हा या गोष्टी कर ऋषिकेश, तोपर्यंत माझ्या घरातलं तुला काहीसुद्धा मिळणार नाही आहे, ही गोष्ट लक्षात ठेव. तेव्हा इथे आता नानांनी सरळपणे ऋषिकेशला सांगितलेलं असतं की तुला घरातलं जेवण मिळणार नाही, स्वतः कमवायचं आणि स्वतः खायचं. तेव्हा सुमित्रा म्हणत असते, अहो हे काय केलं तुम्ही? स्वतःच्या मुलावरती कसलं इतकं वैर काढताय? अहो पोरगा आता बाहेर स्वतःला सिद्ध करायला गेलंय ना, मग घरचं जेवूनसुद्धा देणार नाही आहेत का तुम्ही? त्या बिचाऱ्याला भूक लागली तर काय करणार आहे तो? कुठे खाणार आहे सांगा बरं तुम्ही? तुम्ही माझ्या मुलावरती अन्याय करताय, कळलं ना तुम्हाला? तेव्हा नाना म्हणतात, सुमित्रा अगं मी काय आनंदाने त्याला घरातून बाहेर काढलेलं नाही आहे, पण जर तुझ्या मुलाने स्वतःहून काहीतरी केलं पाहिजे असं तुला वाटत असेल ना तर तू सुद्धा माझ्यासाठी थोडी कठोर हो. त्यानंतर प्रेक्षकांनो ऋषिकेश म्हणत असतो की नाना तुम्हाला मला त्रासच द्यायचा आहे ना, पण आता बघा मी काय करतो ते, स्वतःला सिद्ध केल्याशिवाय ना मी पण काही स्वस्थ बसणार नाही आहे. त्यानंतर इथे पण आता भूक लागले त्याचं काय करू? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता भेलवाला आलेला असतो. तो म्हणतो, भेलवाला भेल. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, ए भेलवाल्या मला भेल दे ना. तर किती देऊ असं विचारल्यानंतर ऋषिकेश म्हणतो की 5 भेल दे, 5. तेव्हा इथे भेलवाला म्हणतो, 5 या वेळेला? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, तुला काय करायचं आहे रे, सांगितले तेवढं कर ना, पैसे मिळत आहेत ना तुला, किती झाले ते सांग. तो म्हणतो की 100 रुपये. 5 भेल घेऊन ऋषिकेश आता घरामध्ये जाणार. तेवढ्यातच इथे जानकी येते आणि म्हणते, अरे बाप रे, शांती सदन चाळीमध्ये भस्मासूर आलाय, भस्मासूर. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, बोललीस त्याशिवाय पोट नाही भरत तुझं? तेव्हा इथे जानकी म्हणते, काय रे 5-5 भेल घेतल्यास खायला, रात्री काही जेवणार नाही आहेस का तू? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, नाही जेवणार मी, कारण माझं डाएट सुरू आहे ना म्हणून. तेव्हा जानकी म्हणते, वा वा, डाएट वगैरे करतोयस का, चांगली गोष्ट आहे, जरा चरबी तरी कमी होईल. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, काय म्हणालीस? तेव्हा जानकी म्हणते, अरे डाएट वगैरे केलं की फॅट्स कमी होतात ना, चरबी कमी होते. अच्छा तू कशा पद्धतीने घेतलं होतंस? त्या पद्धतीने घेतलं होतंस का? आता तुझ्या डोक्यातच जर घाण आहे तर मी तरी काय करू? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, अच्छा म्हणजे तू या उद्देशाने म्हणालीस का की फॅट्स कमी होतील? नाही नाही, तुझ्याकडून मला कौतुकाची अपेक्षा नाही आहे ना, म्हणून म्हटलं. तेव्हा प्रेक्षकांनो त्या दोघांची आता तुतुमैमे ही सुरूच असते. तर इथे सुमित्राने वामन गुरुजींना बोलावून घेतलेलं असतं. ती म्हणते, गुरुजी माझ्या ऋषिकेशला अचानकपणे घर सोडून जावं लागलं, त्याच्या आता आयुष्यामध्ये नशिबामध्ये पुढे काय आहे ते प्लीज सांगा मला तुम्ही.
तेव्हा प्रेक्षकांनो, वामन शास्त्री म्हणत असतात की त्याच्या इथे आयुष्यामध्ये, त्याच्या इथे नशिबामध्ये खाच खलगे खूपच जास्त आहेत. काही असं सोपं साधं नाहीच आहे. हां, पण एवढं कठीणसुद्धा नाही आहे. पत्रिका एवढी चांगलीच आहे असं म्हणता येणार नाही. खूपच जास्त कठीण काळसुद्धा त्याचा आहे. पण तरीसुद्धा काही चांगल्या गोष्टी घडणार आहेत. लवकरच त्याच्या आयुष्यामध्ये एक चांगली मुलगी येणार आहे. त्यामुळे त्याचं आयुष्य बदलून जाईल. आता तो तुम्हाला जरी राक्षसी वृत्तीचा वाटला, तरीसुद्धा त्या मुलीच्या येण्यामुळे त्याचा राम होणार आहे हे मात्र नक्की, असं आता वामन गुरुजी म्हणतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेशला खूप भूक लागलेली असते आणि तो भेल आता घाईघाईने खात असतो आणि भेल खात असताना प्रेक्षकांनो, त्याला इथे जोरात ठसका लागतो. ठसका लागल्यानंतर आता रूममध्ये पाणीसुद्धा नाही आहे, कारण पाणी भरलेलंच नाही आहे. तेव्हा इथे पाणी नसल्यामुळे तो इकडे तिकडे आता खोकत असतो आणि पाणी बघत असतो. तेव्हा इथे जानकीचं खिडकीमधून त्याच्याकडे लक्ष जातं की ऋषिकेशला पाणी प्यायला नाही आहे म्हणून, आणि त्याला जोरात ठसकासुद्धा गेलेला असतो. तेव्हा जानकी म्हणते की याला पाणी नाही आहे वाटतं, आणि ती जाऊन आता तांब्या भरून पाणी आणते आणि ऋषिकेशला देते. तेव्हा ऋषिकेश घाईघाईने पाणी पित असतो. जानकी म्हणते, अरे हळूहळू, नाहीतर अजून ठसका लागेल ना. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, थँक्यू, हे घे तांब्या घे. तेव्हा इथे जानकी म्हणते, असू दे, राहू दे तुझ्याकडे. पुन्हा इथे ठसका लागला, पाणी लागलं तर कुठून पिणार आहेस? हे पाणी राहू दे तुला. बरोबर आहे, पाणी तर भरलेलं नसेलच ना. आत्ता आलेस ना तू मगाशी. एक गोष्ट लक्षात ठेव, सकाळी 6 वाजता पाणी येतं, तेव्हा सगळं पाणी भरून ठेव, म्हणजे दिवसभर वापरायला भेटेल. कळलं का तुला? तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, सकाळी 6 वाजता पाणी येतं ना, तू सांगायची गरज नाही आहे. मी भरून ठेवेन, कळलं ना? तू काही मला गरज नाही आहे काही सांगायची. तेव्हा इथे आता जानकी पुन्हा त्याच्यावरती चिडते आणि निघून जाते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्या म्हणत असते, मॅक, मला एक गोष्ट कळत नाही आहे. तू मला सांग की तू आमची इथे मदत का करतोयस? म्हणजे तू तर म्हणाला होतास की तू इथे, तुझा जोपर्यंत काही त्याच्यामध्ये स्वार्थ नसेल, तू तोपर्यंत तू कुणालाही मदत करत नाहीस, बरोबर ना? मग आमची मदत करावीशी का वाटली तुला? ते रणदिवे आमचे दुश्मन आहेत. आम्ही त्यांना अधूनमधून त्रास देत असतो. पण तू आम्हाला इथे मदत केलीस त्या रणदिवेंना त्रास देण्यासाठी. हे सगळं का केलंस तू? तेव्हा इथे मकरन म्हणतो की सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात. तू माझी मैत्रीण आहेस. मला वाटलं तुला मदत करावी म्हणून केली. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, हो का? पण नक्कीच या सगळ्याच्या मागे काहीतरी कारण आहे. ते सांग ना मला, प्लीज तू सांग. मला ऐकायचं आहे. तेव्हा इथे मॅक म्हणतो, आता नाही सांगणार. वेळ आल्यानंतर तुला सगळं काही सांगेन. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, बरं बाबा ठीक आहे. पण एक गोष्ट मी तुला सांगते मॅक, वेळ आणि ती व्यक्ती हातातून जाण्याच्या आधी तुझं तिच्यावरती प्रेम आहे ना ते सांगून टाक, नाहीतर निसटून जाईल तुझ्या हातातून. तेव्हा इथे मकरन म्हणत असतो, असं अजिबात होणार नाही आहे. ती व्यक्ती आणि ती वेळ दोन्हीसुद्धा माझीच असणार आहेत, कळलं तुला? बरं ठीक आहे, मी आता निघतो. मला उशीर होतोय, घरी जायचं आहे. तेव्हा इथे कॉफी न पिता रागानेच आता मकरंद उठलेला असतो, कारण त्याला ऐश्वर्याचं बोलणं अजिबात आवडलेलं नसतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी अभ्यास करत असते. अभ्यास करत असताना तिच्या मोबाईलवरती मेसेजेस येत असतात. तेव्हा जानकी ते मेसेजेस बघते आणि म्हणत असते, ह्या माणसाची हिंमत कशी झाली? आधी मला इथे ब्लाइंक मेसेजेस पाठवायचा, त्याच्याबरोबर आता त्याने मला डायरेक्ट आय लव्ह यू पाठवले. लाज नाही वाटत या माणसाला? आत्ता ना फोन करून त्याला बरोबर धडा शिकवते. तेव्हा इथे जानकीने त्या नंबरवरती फोन केलेला असतो. तेव्हा इथे मकरंद जानकीचा पडलेला रुमाल उचलून त्याचा वास घेत असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकीचा फोन आल्यानंतर हळूच आता मकरंद म्हणत असतो की हॅलो. तेव्हा जानकी म्हणते, काय रे ये, तुझा इतकी हिंमत वाढत चालली आहे का? मला इथे काय पाठवलेस तू? आय लव्ह यू म्हणालास तू मला? तुझी एवढी हिंमत? तेव्हा मकरंद म्हणतो, हां मग, आता जे आहे ते आहे. माझं प्रेम आहे तुझ्यावरती म्हणून आय लव्ह यू पाठवले ना. तेव्हा जानकी म्हणते, हे बघ, माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही, आत्ताच सांगून ठेवते. आणि त्यानंतर मकरंद लगेच फोन कट करून ठेवतो. तेव्हा प्रेक्षकांनो, सकाळी जानकी लवकर उठून आता तुळशीची पूजा करत असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकीचं लक्ष जातं, इथे रूममधून बाहेर पाणी येत असतं. तेव्हा जानकी म्हणते, हे काय, पाणी कसं काय इतकं बाहेर येतं आहे? अरे बापरे, हा माणूस काय नळ चालू ठेवून झोपलाय की काय? अरे कुंभकर्णा, अरे उठ ना, अजून उठला नाहीस का? अरे बाबा उठ, सगळ्या रूमभर पाणी झाले. तुला काय इथे आता संपूर्ण चालीचा काय स्विमिंग पूल करायचा आहे की काय?
अरे उठ कुंभकर्णा. आणि जानकी आता जोरजोरात दरवाजा वाजवत असते, खिडकी वाजवत असते. तेव्हा ऋषिकेश आता उठतो. संपूर्ण गादी ओली झालेली असते. त्याचा हातसुद्धा पाण्यातच पडतो. तेव्हा इथे ऋषिकेश आता दरवाजा उघडतो. जानकी म्हणते, काय रे कुंभकर्ण, हे काय केलंयस तू? पाणी बघितलंस का? अख्ख्या रूमभर पाणी झाले, सगळं इथे ओलं झाले, तरीसुद्धा तुला जाग आली नाही का? तुला काय चाळीचा स्विमिंग पूल करायचा आहे? नाका तोंडात पाणी गेलं असतं तेव्हा जाग आली असती का तुला? तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, ए बाई, अगं गप्प बस ना, कशाला उगाच किरकिर करते सकाळ सकाळ? माझी सकाळसुद्धा खराब झाली तुझ्यामुळे. तेव्हा जानकी म्हणते, माझ्यामुळे? अरे माझ्यामुळे उठलायस तू, तुला जाग आली आहे, नाहीतर झोपला होतास ना, लोळत पडला होतास अगदी, तुला इथे जागसुद्धा आली नसती. मला थँक्यू म्हणायचं सोडून मलाच उलट 2 शब्द ऐकायला लागतायत तुझ्याकडून. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, हे बघ, बास झालं, उठवलंस ना आता, बास झालं. जास्त आता सकाळ सकाळ किरकिर करू नकोस. मला लवकर उठायची सवय नाही आहे, म्हणून मला जाग नाही आला. आणि तसंही सकाळी 6 वाजता पाणी येणार होतं, मला जाग येणार नाही म्हणून मी नळ चालू करून ठेवला होता, पाण्याच्या आवाजाने उठेन म्हणून. आता नाही आला मला जाग, त्याला मी काय करू? तेव्हा इथे जानकी म्हणते, हो का? आता तू महाराजा लागून गेलास ना, त्यामुळे तुला जाग येणार नव्हतं. तरीसुद्धा मी सांगून ठेवलं होतं की सकाळी 6 वाजता पाणी येतं म्हणून, तेव्हा तुला उठता आलं नाही. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतोय, बास झालं ना आता, बास झालं, जा बरं तू आता जा. आता जे काही करायचं आहे ना ते सगळं मी करेन. सकाळ सकाळ मला किरकिर नको आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी निघून गेलेली असते. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, अरे देवा, माझी सकाळच आज खूपच जास्त वाईट झाली. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे नाना म्हणत असतात, सुमित्रा, अगं चहा देणार आहेस की नाही मला आज? तेव्हा सुमित्रा गप्पच बसलेली असते. तेवढ्यातच तिथे सौमित्र आलेला असतो. तेव्हा सुमित्रा म्हणत असते, सौमित्र, सांग तुझ्या नानांना माझ्या मुलाला काय म्हणतात की स्वतःचं जेवण स्वतः कमवून खा म्हणून, बरोबर ना? मग आता माझ्या मुलाला जर कष्ट करायला सांगितलेत तर यांनीसुद्धा निदान स्वतः बनवलेला चहा तरी घ्या म्हणावं. तेव्हा इथे आता सुमित्रा जे काही बोलत असते ते आता सौमित्र नानांना सांगायला जात असतो. तेव्हा नाना म्हणतात, अच्छा, म्हणजे आता ऋषिकेशला मी घराच्या बाहेर काढले, त्याला स्वतः कमवून खायला सांगितले, म्हणून तू मला घरामध्ये उपाशी ठेवणार आहेस का? अगं, मी आपल्या मुलाला हे सगळं कशासाठी करायला सांगतोय हे तुला आत्ता कळणार नाही. तो जेव्हा स्वतःच्या पायावरती उभा राहील ना तेव्हा तुला कळेल. अगं, मी बाप आहे त्याचा, त्याला घरातून बाहेर काढताना मला काही आनंद झालेला नाही आहे, कळलं ना तुला? तेव्हा सुमित्रा म्हणते, जाऊ द्या हो, तुम्हाला इतकीच जर त्याची काळजी असते ना तर घरातून जेवण देत असताना तुम्ही ते थांबवलं नसतं, कळलं ना? पोराला उपाशी तापाशी ठेवून तो कसं काय स्वतःच्या पायावरती उभं राहणार आहे? अहो, काम करायला, कष्ट करायला त्याच्यामध्ये ताकद नको का? तेव्हा इथे नाना म्हणत असतात की सौमित्र, सांग तिला. आणि सुमित्रा म्हणत असते की सौमित्र, सांग तुझ्या नानांना. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो, तुम्ही दोघेजणं गप्प बसा, उगाच माझा मधल्यामध्ये सँडविच करू नका. तेव्हा इथे नाना म्हणत असतात, अगं सुमित्रा, मी त्याचा बाप आहे, मला काही आनंद नाही झाला गं त्याला घरातून बाहेर काढून, पण हे सगळं मला का करावं लागलं? कारण तो त्याच्या इथे आयुष्याच्या बाबतीत सिरियसच नाही आहे. म्हणजे त्याला इथे काम वगैरे करायचंच नाही आहे, लोकांची मदत वगैरे करत असतो, पण त्यासाठी त्याने स्वतःसुद्धा कष्ट करायला नको का? अगं, त्याने स्वतःचं पोट जरी भरलं ना तरी मला वाटेल त्याने काहीतरी केलं म्हणून, कळतंय का तुला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुमित्राला वाईट वाटत असतं, आपल्या मुलाचे हाल होत आहेत हे बघून. तेव्हा प्रेक्षकांनो, सौमित्र तिला पाणी प्यायला देतो आणि म्हणत असतो, आई तू शांत हो, शांत हो, मी नंतर दादाला फोन करतो, तू दादाजवळ बोलून घे, ठीक आहे? पण तू आता रडू नकोस आणि इतकं वाईटसुद्धा वाटून घेऊ नकोस. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकीसुद्धा किरकिर करत असते. ती म्हणत असते की हा माणूस पण ना, एकतर रूममधून पाणी बाहेर येत होतं, मी उलट त्याची मदत करायला गेले तर उगाच मलाच 2 शब्द शिकवतोय. म्हणजे त्याला असं वाटतंय की मी मदत करायला गेले तर मी किरकिर करते म्हणून. जाऊ दे ना, मी कशाला जाऊ त्याची मदत करायला? तेव्हा इथे आता तिथे प्रधान काका येतात आणि म्हणतात, काय गं जानकी, काय झालं? तेव्हा जानकी म्हणते, काका, अहो तो शेजारी, अहो चालू ठेवला नळ आणि सगळं पाणी आता बाहेर आलं होतं, पूर्ण पाणी बाहेर आलं होतं, आपल्या चाळीचा स्विमिंग पूल झाला असता, म्हणून मी दरवाजा ठोकला आणि त्याला जागं केलं, तर उलट मलाच 2 शब्द त्याने सुनावले, मला रूममधून बाहेर काढलं त्याने की तू जा म्हणून, तुझी काही गरज नाही आहे. असं कुणी करतं का काका, सांगा बरं? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी म्हणत असते, मला म्हणतो की मी ऋषिकेश रणदिवे आहे, ऋषिकेश रणदिवे, कुणाचं काही ऐकत नाही म्हणून.
तेव्हा इथे प्रधान काका म्हणतात की ऋषिकेश रणदिवे नाव आहे का त्याचं? तरीच त्याला काल बघितल्यापासून असं वाटत होतं की याला कुठेतरी बघितलंय. तेव्हा इथे जानकी आता काकांसाठी चहा देते. तेव्हा काका म्हणतात, "जानकी, अगं तो ऋषिकेश रणदिवे काही छोटं प्रस्थ नाही आहे. तो नानासाहेब रणदिवे यांचा मोठा मुलगा आहे आणि त्याचबरोबर ऋषिकेश खरं तर चांगला मुलगा आहे. त्याला फक्त अन्याय करणारे लोकं आवडत नाही. गरिबातल्या मुलांना तो स्वतःहून शिक्षण देतो. त्यांना इथे शिक्षण मिळावं त्यासाठी धडपड करत असतो. कितीतरी शेतकऱ्यांसाठी, गरीब माणसांसाठी तो आवाजसुद्धा उठवत असतो आणि त्यांना जितकी मदत होईल तितकी मदत करण्याचा प्रयत्न करत असतो." तेव्हा जानकी म्हणते, "अहो तो तर फ्रॉड आहे. कुठला तरी इव्हेंट करायला आला होता, तो सुद्धा फ्रॉड आणि तो माणूससुद्धा फ्रॉड." तेव्हा इथे प्रधान काका म्हणतात की "नाही, अगं गरिबांसाठी झटणारा, त्यांची मदत करणारा, गरीब मुलांना मोफत शिक्षण करून देणारा तो माणूस फ्रॉड कसा काय असू शकतो? तुझासुद्धा काहीतरी गैरसमज झाला असेल. बऱ्याच माणसांचा गैरसमज झाला आहे त्याच्या बाबतीत. पण खरं तर तो माणूस म्हणून वाईट नाही आहे. अगं चांगला मुलगा आहे तो." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी म्हणते, "काय बोलताय काका तुम्ही? मला तर त्याच्याबद्दल हे काहीच माहिती नव्हतं." त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये सुमित्रा म्हणत असते की "सौमित्र, अरे मला ऋषिकेशची खूप काळजी वाटते रे. गुरुजींनी सांगितलं ऋषिकेशच्या आयुष्यामध्ये खूपच जास्त खाच खळगे येणार आहेत, पण त्याच्या आयुष्यात एक अशी मुलगी येईल जी त्याला पूर्णपणे बदलून टाकेल म्हणून. म्हणजे त्याला रावणामधून राम बनवेल अशी मुलगी त्याच्या आयुष्यात येणार आहे. पण ती मुलगी कशी असेल, काय असेल आपल्याला काहीच माहिती नाही रे." तर इथे ऋषिकेश आता साफसफाई करत असताना, पाणी काढत असताना जानकी त्याच्यासाठी आता मॉप घेऊन आलेली असते आणि ती म्हणते, "हे घे तुझ्यासाठी. याने जर पुसायला सुरुवात केलीस ना तर सगळं क्लिनिंग हे लवकर होईल." तेव्हा ऋषिकेश म्हणतो, "अच्छा, तू माझी मदत करतेस?" तेव्हा जानकी म्हणते, "हो, शेजार धर्म म्हणून." तेव्हा इथे ऋषिकेश तिच्या हातातून मॉप घेतो आणि दोघे जण आता इथे क्लिनिंग वगैरे करत असतात. तेव्हा त्या ठिकाणी मकरंद आलेला असतो आणि मकरंद त्या दोघांना एकत्र बघून खूपच जास्त चिडतो.